हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या दिवशी आहे ना, आज काल्याचं कीर्तन असतं. आता थोड्या वेळात म्हणजे कीर्तनच चालू आहे. आम्हालाच जायला खरं तर घरातल्या कामामुळे उशीर झाला. आई कीर्तनाला गेलेल्या आहेत आणि सई, समू, राणा हे सुद्धा मंदिरातच गेलेले आहेत. आणि आमच्या इथे आहे ना सगळा आवाज, अगदी स्पष्ट आवाज ऐकू येतो. पण आमच्या दोघींना उशीर झाला. आता आम्ही चाललेलो आहोत घरातली कामं उरकून. आणि आज आहे ना, रोज कसं होतं, संध्याकाळचं जेवण असतं कीर्तनाच्या अगोदर. आज अर्थातच काल्याचं कीर्तन आहे, आज फुलं पडतात, त्याच्यामुळे जेवण सुद्धा दुपारीच असतं. आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी आहे ना देवाचं लग्न लागतं, म्हणजे जे भैरवनाथ आणि जोगेश्वरी आहे या दोघांचं आज लग्न असतं. तर त्याच्यामुळे आजचा दिवस सुद्धा यात्रेतच धरला जातो, कारण की यात्रा म्हटलं की हे सगळे जे कार्यक्रम असतात ना ते सप्ताह सुरू झाल्यापासून सुरू होतात. 7 दिवसाचा सप्ताह. मग आज लग्न, उद्याच्याला छबिना, परवा आणखीन सगळी दुकानं वगैरे लागतात खायची किंवा खेळणी असतात. अशा पद्धतीचं ही पूर्ण यात्रा आहे. तर त्यातली आजचा जो दिवस आहे तो सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे, खूप जास्त खास आहे. हा ब्लॉग सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल नेहमीच्या ब्लॉग प्रमाणे. चला तर मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आमचे भाऊजी बघा जोडीनं कुलूप लावतात. हे जाग त्यांना मन कीर्तनाला, चला भाऊजींना. हो भाऊजी, कीर्तन संपले, चला आता जेवायला. हो हा हा, आम्हाला सगळं ज्ञान दिले देवानी वरनं येतानाच. ती म्हणली आता फक्त तू जेवायला जात जा. चालतंय की नाही, तसं काही नाही, मी बांधून आणन म्हणाल आमच्या भाऊजींचं. खोलून दाखवा की. आज बघा प्रवचन संपल्याचं. दोन नाकाले कांदे सोडू, नाकाले कांदे कसे सोडीचे ते बाहेरच विचारलं पाहिजे. खल्ल्याळीची हो खल्ल्याळी वर्गणी घडिया ठेवणी बाहेरी पूर्वद्वारे श्री मध्य आणलं का काय आणायचं होतं? पाय पोळत येत ना सई. हा हाताचे फळ करायचा, मी उपरनं फिरवायला महिला पदर फिरवायचा, रुमाल फिरवायचा, पुरुष मंडळ डोके फिरवायचे, रुमाल फिरवायचा, उपरनं फिरवायचं फक्त वटोरका रोपणे फिरवायचं नाही. नाही म्हणतात राधा कृष्ण समू पोटभर जेवायचं, परत घरी नाही. परत घरी नाही जेवायचं. होय. ती पोरींसोबत होती, मी राधिका, आम्ही आमचंच होतो दोघी जण. आमचं जेवण झालं माहिती का, आम्ही पहिल्याच पंक्तीत बसलो.
आता दुसरी पंगत बसली आहे आणि आमच्या शेजारच्या अक्का साहेब आहेत, त्यांचं बाळ आहे, त्या गेल्या जेवायला म्हणून त्याला घेऊन बसले. आम्ही आहे ना मस्तपैकी काल्याच्या कीर्तनाचं जेवण करून आलेलो. समोरचं पोट भरलं का समोर? रोज सप्त्याचं कसं होतं माहितीये का, भात भाजी आणि लापशी, नाहीतर मग आमटी आणि भाकरी असं असायचं. म्हणजे हिनं तर पूर्ण सप्ताह एन्जॉय केलाय माहिती का आमच्या इथं येऊन. सही आणि हिने एकही पंगत सोडली नाही. आणि आम्ही आज गेलतो ते छान मस्त असं आज आहे ना, छान होतं. पुरी पण होती, भात होता, भाजी होती, जिलेबी, बुंदी, मठ्ठा, पापड, असं इतकं सगळं भरपूर होतं. आणि किती ऊन लागलं की नाही तरी जेवायची मजा काही वेगळीच. कारण की ना असं उन्हात आहे ना असं मठ्ठा प्यायला भारी वाटतं. ते मठ्ठ्याला पोरगं 4 वेळा पळून जायचं, आम्ही त्याला 4 वेळा आवाज द्यायचो आणि नेमकं आम्हाला जे पाहिजे असायचं ना ते आमच्यापर्यंत त्याची बादली आली की ती संपत जायची. तरी पण आम्ही पोट भरून जेवल्याशिवाय काही उठलो नाही. आणि आता घरी आलेलो आहे. आम्हाला तसं बघायला गेलं तर दळणं हे करायचे आणि काय ते संध्याकाळी परत एकदा मंदिरात जाणार आहे. त्यामुळे आता घरातली कामं उरकायची आणि मग मंदिरात परत संध्याकाळी जायचं. सकाळचा केलेला स्वयंपाक थोडासा शिल्लक आहे, संध्याकाळी काय तिथं जेवण नाही आहे. त्यामुळं संध्याकाळी मग परत नंतर घरीच जेवण आहे. सई चालली आता आवरून हिंडायला चालली ती परत माहिती आहे का? मैत्रिणीच्या मग त्यालाच हिंडायला. आता तिकडून आली, आता दुसरीकडे चालली आहे. ती आता आजच्या उद्याच्या 2च दिवस आहे म्हणून एन्जॉय करते पुरेपूर. तिला तिथं गेल्यावर मैत्रिणीच नसते त्यांच्या तिथं. म्हणजे तिच्या मैत्रिणी सगळ्या शाळेतल्याच आहे की नाही. त्यांच्या घराच्या शेजारी सगळे लहानच मुलं आहेत, समोरच्या वयाचं कोणच नाही आहे. त्यामुळे ती इथं आल्यावर फिरून घेते आहे की नाही. झाडलं का चटाई गोळा केल्या ना, गुड जॉब. माधुरी आणि माई मंदिर झाडून आलेत. हा मग मी आणि मोना आणि माधुरी काय इतकी मोकळ्यातच भिजली आहे. हा ती ड्रम मध्ये भिजून आली गरम. होय, बघा आमची माई मंदिर झाडून आली माहितीये का. भविष्यासाठी. मग काय जेवायला सगळेच जण जातात आहे की नाही. घाण जी माग घाण झाली आहे ती स्वच्छ केली. आम्ही जेवून आल्यावरती ते एक बाई आम्हाला म्हटलं तुम्ही 15 वेळा उचलू नका. आम्ही 15 वेळा पण उचलून आलो नाही ना, आता अख्खं मंदिर झाडायला लागलं. छान, चांगली गोष्ट आहे. हा बोल. हा कसल्या ग? अरे असू दे की नाही ग माधुरी. एकदाच नीटनेटकी त्याची जागा बघ. माई बघ कशी काम करते आणि रानू काय करतो. हा हा थांब आज जाता थांब, चिटकू नको. नाही खाली कशाला राधा, थोडी पलीकडे सरकव समोर. अगं नाही समोर थोडं सरकव इकडं अलीकडं. ती मधोमध नाही झाली. बरं असू दे, राहू दे. हा नीट प्लेन चिटकव. हा नाही ना बाबू. अरे देवा, ते पांढऱ्याला वरती पाहिजे होतं काय ग तिथं. बाकीकडचं काढायचंय ना तुला. हा 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 आधी मधलं काढ की का. मधलं काढलंय तिकडच्या हाताने काढते का मधलं. काढलंय का. तर हे ना ही खरं तर रांगोळी आहे बरं का, उलन रांगोळी जी म्हणतात ती. पण मी म्हटलं आता हे असं खाली कुठं हे करणार, तर असंच इथं म्हटलं आमच्या ह्या भिंतीवरती छान वाटेल त्यामुळे ही अशी लावलेली आहे. तर मला एक जणीकडनं ही रिसीव झालेली आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं काही हवं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. एक मिनिट सरक बरोबर तर बरं कसं दिसतंय बघ. थोडीशी नॉर्मल. हां झालं का आवरून. रानू कोण आले. हा आम्हाला हे आमची सुनबाई आली आहे माहिती का यात्रेसाठी.
सगळं सारवण धुणं आम्ही केलं आणि मग आली आरामात आहे की नाही हा. नाही आता केले सकाळी नव्हतं. नाही सकाळी नव्हतं आता केले. सकाळचं वेगळं होतं सप्त्याचं माहिती का. तिकड साईडचं होतं ना. मला घ्या कॅच करून ह्या मावशीच्या हातात दिलेत. मी नवरी नाहीये. आल्यात म्हणून आगावपणा सुचतोय त्यांना. रंगपंचमीला तरी यायचं ना खेळायला. मम्मी आला तुझी. मी म्हणते ही आरतीच आरती इकडे. थांब आरती अरे बाबा पाया पडा. चला तर मग आता संध्याकाळचे साडे नाही 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिरातून आलेलो आहोत. आज 2 वेळा मंदिरात गेलो, सकाळी पण आणि आत्ता पण. तर आज आहे ना म्हणजे आता आजच्या दिवसापर्यंत आपण कसं म्हणतो वयस्कर किंवा प्रौढ ज्या व्यक्ती आहेत ना त्याच मंदिरात दिसतात बघा. आणि उद्या छबिनाच्या दिवशी आहे ना सगळी म्हणजे अख्खं सगळं गाव तिथं गोळा झालेलं असतं. सगळी पूर्ण गर्दी एकदम गच्च ते मंदिर भरलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला उद्याचा ब्लॉगसुद्धा बघायला नक्की आवडेल. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत बाय.